नमस्कार. आज मी डाळबट्टी बनवली आहे. सगळ्यात पहिले मी पीठ घेतलं, त्यानंतर मी त्यात रवा टाकला आणि हळद, ओवा, जिरे टाकून घेतलं. तीळ पण टाकायचे आपल्याला. थोडं दही टाकायचे. दहीने एकदम खुसखुशीत बट्टी होते. आणि कोमट करून तेल, बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडा नॉर्मल आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उंडा मळवायचा आहे आपला. मी उंडा मळून घेतला. आम्ही दोघं असल्यामुळे खूप छोटा उंडा लागला मला. तुम्ही मोठा पण बनवू शकता. त्यानंतर मी मोठाले 4 गोळे बनवून घेतले. त्यामध्ये मी तेल वगैरे काहीच लावत नाही. कारण एकदम असे साधे गोळे बनवले का ते पाण्यामध्ये फुगतात आणि बट्टे एकदम छान कुरकुरीत होते. तुम्ही बघू शकता मी पाणी घेतलेलं आहे. त्यात मी गोळे टाकले आणि आपले गोळे कसे ओळखायचे शिजले का नाही असे वर तरंगतात ते. मग तेव्हा काढून घ्यायचे ते गोळे. नंतर मी त्यांना कट करून घेतलेलं आहे सर्व गोळ्यांना. त्यानंतर मी वरणाला फोडणी देते आता. सगळ्यात पहिले मी कांदा, टोमॅटो, जिरे ते करून फोडणी करून घेतली. त्यात मसाले टाकले आणि गूळ टाकला आणि चिंचेचं पाणी टाकलं. कारण आम्हाला आंबटच वरण आवडतं बट्ट्यासोबत. तुम्हाला कोणतं आवडतं ते कमेंट करून सांगा नक्की. मग मी इथं वरण करून घेतलं आणि वरणाला मी बट्ट्याचं पाणी टाकलेलं आहे. त्यांना एकदम वरण छान लागते. तुम्हीही करून बघा. आणि मी बट्ट्या तळून घेतल्या आता. सर्व बट्ट्या तळलेल्या आहे मी. एकदम कुरकुरीत झाल्या होत्या. खूप छान झाल्या होत्या. कारण मी त्यात दही पण वापरलेलं आहे आणि तेल पण वापरलेलं आहे. सोडा पण टाकलेला आहे. त्यानं एकदम छान होतात आपल्या बट्ट्या. मग नंतर मी चुरून घेतल्या आणि आंबट वरण टाकून एकदम छान झाल्या होत्या. खाऊन घेतल्या. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.